प्रश्न आहे की माझ्या नातेवाईकाला थोड्या दिवसांनी ताप येतो, गोळी घेतली की उतरतो, पण परत 3 ते 4 दिवसांनी ताप येतो. याचा उपाय काय? आता ना, ताप येतो म्हणजे एकतर तुम्ही ताप मोजायला पाहिजे की ताप आहे की नाही. कारण सहसा आपण असं म्हणतो की एक 99.5च्या वर गेल्याच्या नंतर आपण एक म्हणू शकतो की ताप असण्याची शक्यता आहे. मग खरंच ताप आहे की फक्त अंग गरम वाटतं ते चेक करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला सांधेदुखीचा त्रास असेल किंवा थकवा असेल किंवा कुठे लागला असेल, तर त्याच्यामध्ये पण खूप सहसा रुग्णांना ताप आल्यासारखा वाटतो. मग तो ताप नसू पण शकतो. सो ताप आहे की नाही ते पहिल्यांदा कन्फर्म व्हायला पाहिजे. मग दुसऱ्या ज्या तपासण्या आहेत, तुम्ही जसं हिमोग्राम तपासणी करू शकता, म्हणजे CBC, ज्याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन कळतं, पांढऱ्या पेशी किती आहेत ते कळतात, रक्त गोठणाऱ्या पेशी किती आहेत त्या कळतात. जर रक्त गोठणाऱ्या पेशी कमी असतील तर एक व्हायरल इन्फेक्शन असण्याची शक्यता असू शकते. जर पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतील तर आपण म्हणू शकतो की पेशंटला जीवाणूचा किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. सो रुग्णाला त्रास काय आहे किंवा लक्षणं काय आहेत ते अत्यंत आवश्यक आहे. जर सर्दी खोकला जर असेल तर आपण म्हणतो की फुफ्फुसांचा किंवा घशाचा इन्फेक्शन असू शकतं. जर लघवीला काही त्रास असेल, लघवीला जळजळ होत असेल किंवा लघवी वारंवार येत असेल किंवा लघवी लाल येत असेल, तर आपण म्हणतो मग की लघवीमध्ये इन्फेक्शन आहे किंवा लघवीमध्ये संसर्ग झालेला असू शकतो. किंवा पोट दुखत असेल, मग पोट दुखत असेल, जुलाब होत असतील, मळमळ असतील, उचमळणं असेल, तर आपण मग म्हणतो की आतड्यांमध्ये इन्फेक्शन असू शकतं. सो रुग्णाला त्रास कुठला आहे आणि काय आहे ते शोधणं खूप आवश्यक आहे. जर तो त्रास शोधला तर आपल्याला कळेल की ताप येतोय कुठून. सो पहिला प्रश्न आहे की ताप आहे का. सो तुम्ही एक थर्मोमीटर घेऊ शकता, 100-150 रुपयाला कोणत्याही मेडिकलला भेटून जाईल. ताप जर 99.5च्या वर असेल तापमान, तर आपण म्हणू शकतो की ताप असण्याची शक्यता आहे. जर 99.5च्या नेहमी खालीच असेल तर मग तो ताप नाहीये. मग ते मे बी तुमच्या सांधेवातामुळे किंवा थकव्यामुळे किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे किंवा वातावरण चेंज झाल्यामुळे तुम्हाला ताप आल्यासारखं वाटतं. किंवा समजा झोप कमी होत असेल किंवा दगदग जास्त होत असेल, चालणं फिरणं जास्त होत असेल किंवा घरामध्ये कामं खूप जास्त असतील, आराम भेटत नसेल, तर त्याच्यामुळे पण अंग गरम झाल्यासारखं वाटू शकतं आणि ताप आल्यासारखं वाटू शकतं. पण ताप आल्यासारखं वाटणं आवश्यक नाही आहे, ताप असणं आवश्यक आहे. सो अगोदर तुमचं तापमान चेक करा आणि जर ते तापमान नेहमी नॉर्मल राहत असेल, सामान्य राहत असेल, तर ते तुम्ही तुमची लाईफस्टाईल थोडीशी बेटर करायला पाहिजे, जेणेकरून असं ताप तुम्हाला वाटणार नाही. थँक्यू.